हार्दिक स्वागत असणारी सह्याद्री चषक 2024ची ही क्रीडा स्पर्धा अंबरनाथच्या नगरीमधील ग्रीन सिटीच्या या नगरीमध्ये या मैदानामध्ये आयोजित असणारी सह्याद्री चषक 2024ची ही भव्य दिव्यता स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि भव्य दिव्य आगमन या सह्याद्री चषक 2024च्या या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पहिली मॅच असेल, पहिला सामना या ठिकाणी कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड विरोधात आहे पिंपळवाले। अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। पिंपळवाडी संघाला या ठिकाणी प्रथम या ठिकाणी फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे, आव्हान स्वीकारलं आहे आणि मॅचला सुरुवात देखील झालेली आहे। स्ट्रायकिंग एंडला आपण या ठिकाणी पाहतोय आकाश उतेकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिजित जाधव। बॉलर्स नेम्स प्लीज, आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचा आहे। 12th मॅन पाठवायचा आपणास विनंती असेल। कैलासवासी अनिकेत भाऊ 11 इंबोरकन पाटेकोंड महत्वाची मॅच आहे, पहिली मॅच आहे ग्रुप सी मधील। ही दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असताना संतोष पॉवर षटक क्रमांक पहिला चेंडू टाकण्याचा मार्ग झालेला संतोष या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु प्रयत्नात यश मिळालं नाही। या ठिकाणी संधी तुम्हाला या ठिकाणी गमावता येणार नाही, कारण पहिली मॅच आहे, पहिल्या मॅचवरती तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर संघर्ष आणि संघर्षाकरिता आपल्याला मेहनत ही देखील त्या ठिकाणी खूप महत्वाची असणार आहे। तर पुढील चेंडू टाकण्याचा मार्गस्थ होईल संतोष। या ठिकाणी लेफ्ट हँडेड बॅट्समन अभिजित जाधव यावेळेस स्ट्रायकिंग झोनला आपण पाहू शकता। हे घमासान आपल्याला या ठिकाणी सह्याद्री चषक 2024 या पर्वामध्ये पाहायला मिळते। रंगतदार लढत आहे, महासंग्राम आहे, रणसंग्राम आहे, बिग बॅश बिग कॅश पारितोषिक असणारी ही क्रीडा स्पर्धा अंबरनाथच्या नगरीमध्ये सह्याद्री चषक 2024च्या या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आहे कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड विरोधात पिंपळवाडी। यावेळेस निर्धावानी डॉट चेंडू जातोय, थेट यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू विसावला जातोय। 4 षटकांचा खेळ आहे, 4 षटकांच्या खेळामध्ये या ठिकाणी गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, याच्या जोरावरती आपल्याला कामगिरी करायची आहे। क्षेत्ररक्षणाचा देखील तितकाच मोठा वाटा असेल। पुढील चेंडू टाकण्याकरता मार्गस्थ होते संतोष। हो क्या बात आहे, खोलवर टाकलेला चेंडू या ठिकाणी यॉर्कर लेनचा मारा केला गेला, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी कमबॅक म्हणावं लागेल। संतोष मात्र कमबॅक करतायत या पुढील डिलिव्हरीमध्ये। महत्वपूर्ण मॅच आहे आणि कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड च्या माध्यमातून या ठिकाणी फिल्डिंगची या ठिकाणी रचना आपल्याला पाहायला मिळते। हो क्या बात आहे, यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेनचा मारा केला गेला, चेंडू काहीसा खाली राहिला, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आकाश, परंतु थेट डॉट चेंडू जातोय, यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जातोय। तुम्हाला नुसते प्रयत्न नाही करावे लागणार, तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर क्रिकेटिंग खेळावं लागणार आहे। मेरिटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे, मेरिटवरती तुम्हाला या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे। प्रयत्नांची पराकाष्ठा तर करावीच लागेल, परंतु ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या संधीचं सोनं देखील करावं लागेल। कोणतीही चूक न करता आपणास या ठिकाणी जी संधी असेल ती संधी गमावता कामा नये, अशा प्रकारची खेळी आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, संतोषने आपल्या वैयक्तिक षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत, लाजवाब आणि कौतुक करावं लागेल अशी षटकाची समाप्ती संतोषच्या माध्यमातून या ठिकाणी षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिली। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे सन्माननीय माननीय आमदार साहेब बालाजी किनीकर साहेब यांच्याकडून 40,000 रुपये आणि भव्य चषक, त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे महाड विधानसभा आमदार सन्माननीय माननीय आदरणीय भरतशेठ गोगोले साहेब यांच्याकडून 30,000 रुपये व भव्य चषक। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्री गणेश क्रीडा मंडळ शेलार मामांचे जन्मगाव कुडपण खुर्द यांच्याकडून रोख रक्कम रुपये 15,000 व भव्य चषक। श्री अजय शेलार यांच्याकडून षटक क्रमांक 2 या ठिकाणी, षटक क्रमांक 2 या ठिकाणी वैयक्तिक पहिलं असलेलं हाताळण्याकरिता या ठिकाणी विशाल सकपा नामवंत प्रसिद्ध असे खेळाडू आहेत। सह्याद्री चषक 2024च्या या पर्वामध्ये आपल्याला कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड या संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळते। पहिला चेंडू टाकण्याकरता मार्गस्थ होत आहेत विशालजी सकपा। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर गती परिवर्तन करणारा राहिला, स्लो रन पद्धतीचा ऑफ ब्रेकचा मारा या ठिकाणी केला गेला आहे। चेंडूची ओळख परेड देखील करता आली नाही, इतकाही वेळ अभिजितला या ठिकाणी मिळत नाहीये।
पुन्हा एकदा विशाल सकपाल गोलंदाजी मार्क वरतून या ठिकाणी पुढील चेंडू टाकण्याकरता मार्गस्थ होत असताना अभिजित त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या ठिकाणी चूक करतायत दोन्ही खेळाडू. चेंडू अडवण्याऐवजी या ठिकाणी तू कमी अशा प्रयत्नात या ठिकाणी तू जातोय की मी जातोय हे पाहण्याऐवजी दोघांनी या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी करावा हीच अपेक्षा असेल इतर या खेळाडूंची. हो फटका चांगला आहे ऑन साइड फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. चेंडूला भिरकावून लावला आहे तो बिग 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 षटका. हलक्या पद्धतीने टाकलेला चेंडू त्यावर आक्रमण केलं अभिजितने. चेंडूला पाठवलं फाईन लेग क्षेत्राच्या ठिकाणी. त्या ठिकाणी मिळत्या 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्येची गती पुढे सरकली ते 10 ने. ओहो यावेळेस गती परिवर्तन. यावेळेस थोडासा या ठिकाणी वेगात टाकतोय चेंडू विशाल आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी गुड लेनवरती टाकला चेंडूला बाहेर देखील काढला गेलाय तर हा कमबॅक म्हणावा लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्ष करणारे प्रयत्न करणारे विजय आणि पराभवाची पर्वा न करता आम्ही प्रेक्षकांची आधी मने जिंकू आणि मग ही स्पर्धा ही जिंकू अशी परिस्थिती संघर्ष करण्याची असते आणि तो संघर्ष प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रयत्न चांगले केले गेले तर 100% एफर्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफच्या फिल्डरकडून. त्या ठिकाणी 2च धावा आहेत. तर चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 12 धावा धाव फलकावरती. काहीसे चेंडू या ठिकाणी आपण चेंडू गुडलेटवरती ठेवावे लागणार आहेत. हो संधी आहे कॅचची. प्रयत्न देखील त्या ठिकाणी केले गेले आहेत परंतु या ठिकाणी संधी गमावली गेली आहे. तिसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 3 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येची गती या 3 धावेने पुढे सरकली जाते म्हणजे 15 ने. या पुढील मॅच करिता माझा पुकाराचा समरभूमी तुर्बे विरोधात असताना जय हनुमान वॉरियर सरई वडाचा कोंड आपण आपली उपस्थिती या ठिकाणी कळवायची. समरभूमी तुर्बे जय हनुमान वॉरियर सरई वडाचा कोंड. तर 15 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 षटकाचा खेळ संपत असताना अजूनही 2 षटकं महत्वाचे असतील. महत्वपूर्ण षटक असेल. या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. एकीकडे आहे कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबडकोण ज्याने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिंपळवाडी संघ जो फलंदाजी करतोय पिंपळवाडीच्या थोडीशी घाई करायची स्पीडअप वाढवा. थोडा स्पीडअप करा. तर पिंपळवाडीच्या या ठिकाणी बॅटरला देखील आक्रमण करावी लागतील. आक्रमकता आणावी लागणार आहे आपल्या फलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. धावसंख्येची गती आपण 15 आणि 4 षटकामध्ये कमीत कमी मित्रांनो 50ची धावसंख्या सरासरी 50 धावा या विजयाकरिता महत्वाची असतील. अशा प्रकारची खेळी फलंदाजी करताना या ठिकाणी करावी लागणार आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी या धावफलकावरती पाहायला मिळतात पिंपळवाडीच्या. षटक क्रमांक 3 संदेशच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं. हो क्या बात आहे. यावेळेस फुलवर लेनचा चेंडू होता त्याला या ठिकाणी फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने किंवा मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता अभिजितचा परंतु प्रॉपर बॅकच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाहीये. जर स्लॉटमध्ये आला असता तर नक्कीच या मैदानाच्या बाहेर चेंडू गेला असता. तर शॉर्ट ऑफ गुडलेनचा मारा करावा लागेल. बॅट्समॅन पासून थोडेसे या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाजाला चेंडू मागे ठेवावे लागतील जेणेकरून चेंडू यष्टीरक्षक हाती विसावले जातील. हो यावेळी चांगला कमबॅक म्हणावा लागेल. संधी आहे त्या ठिकाणी. संधीचं सोनं केलं गेलं आहे. पंचांची भूमिका या ठिकाणी महत्वाची असेल. थर्ड एम्पायरची भूमिका या ठिकाणी घेतली जाते. तर आउट आहे. आउट आहे.
आउट आहे, आउट आहे. तर एका विकेटचं पतन होतंय. डकआउटच्या दिशेने माघारी जावं लागेल. तर आकाशला माघारी जावं लागतं. यावेळेस चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आकाशला रनआउटच्या रूपाने या ठिकाणी माघारी जावं लागतंय. डकआउट दिशेमध्ये विश्रांतीगृहामध्ये आकाशला या ठिकाणी विश्रांती करावीच लागेल. पुढील बॅटरला या ठिकाणी येताना या ठिकाणी चांगली भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. संदेश उतेकर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होते. एकीकडे आहे गोलंदाज संदेश तर एकीकडे आहे बॅटर संदेश. कोण कोणावरती प्रभावी असणार आहे? फलंदाज प्रभावी असेल की गोलंदाज प्रभावी असेल? पुढील मॅचचा टॉस करण्याकरिता माझा या ठिकाणी पुकार असेल. हा पहिला पुकार आहे. श्री काळ भैरवनाथ युवा मंच, काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. सेकंड राऊंड करिता या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही विजयी संघांना माझी या ठिकाणी विनंती असेल. ग्रुप सी मधील श्री काळ भैरवनाथ युवा मंच, काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी टॉस करायचा आहे. हो हो, फटका चांगला आहे. फटका ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषेच्या पार. येथे बाउंड्री. सह्याद्री चषक 2024च्या कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड विरोधात असणाऱ्या पिंपळवाडीच्या संघाकडून चांगला फटका या ठिकाणी. चौथ्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं गेलं आहे आणि ज्याची आवश्यकता होती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्याच्यामध्ये अपयश मिळालं. यशस्वी होता आलं नाही विशालजी सकपाल यांना. फटका चांगला यावेळेस लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळला गेलाय. कार्पेट ड्राइव्ह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डर पुढे आले देखील आहे. तिथे एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. संदेशने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे या ठिकाणी. आतापर्यंत केवळ 5च धावा खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विशालचं सकपाल जर आपण जर षटक पाहिलं तर थोडंसं खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा खर्च केलेल्या आहेत. अंतिम आणि शेवटचा चेंडू स्वेर मारा दिशाहीन चेंडू टाकला गेलाय. त्याला पंचांनी वाईट घोषित केलाय. प्रॉपर लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. ही स्पर्धा मित्रांनो आपण घर बसल्या किंवा कुठेही प्रवास करत असाल तर मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. आपल्या मोबाईलमधील यूट्यूब ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारचं नियोजन या स्पर्धेकरिता आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 3 षटकाचा खेळ संपला असताना धावसंख्या धाव फलकावरती 1-23 धावा. या ठिकाणी सन्मान्य माननीय आदरणीय सूर्यकांतजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री काळ भैरवनाथ युवा मंच मोरचडे आडा तकोंड बालमाची विरोधात काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. 2 संघादरम्यान नाणेफेकीचा टॉस केला जातोय. श्री काळ भैरवनाथ युवा मंच काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी. धावसंख्या झाली आहे 23. अंतिम आणि शेवटचं षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिलं असेल. कल्पेशच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आतापर्यंत समसमान कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोंड टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतला. पिंपळवाडीला आव्हान दिलं गेलं या ठिकाणी फलंदाजी करण्याचं. पूल केलाय ऑन साइड मध्ये. लॉंगॉनच्या दिशेला त्या ठिकाणी चेंडू जातोय ट्रॅव्हल होतोय. एक धाव देखील घेतली आहे. 24 धावा धाव फलकावरती 5 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत. त्या 5 चेंडू मध्ये काय खेळ असेल काय निर्णायक मग खेळी या ठिकाणी घेतली जाईल केली जाईल.
हो हो, क्या बात आहे. भन्नाट वेगात टाकलेला हा चेंडू, चेंडूची ओळख परेड केली जाईल. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भन्नाट वेगात टाकलेला चेंडू त्याच्यावरती काही करू शकले नाही आहेत अभिजित. तर या ठिकाणी सन्माननीय माननीय आदरणीय अतिथीगण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. श्री काळ भैरवनाथ युवा मंच विरोधात काळकाई क्रीडा मंडळ या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय. पुन्हा हॅलो, चेंडू या ठिकाणी जातोय. हो, मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फायनलचा फिल्डर पुढे येतोय, चेंडूला अडवतोय. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. हो हो, यावेळेस पॉइंट मध्ये फटका खेळला आहे. तिथे आहे फिल्डर, थोडीशी चूक केली गेली आहे. कल्पेश देखील त्या ठिकाणी चूक करतो. या ठिकाणी फॉलो थ्रू, या ठिकाणी चेंडूला अडवण्याऐवजी 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. मित्रांनो, क्रिकेट जेव्हा खेळताना तुम्हाला प्रॅक्टिसची देखील तितकीच महत्वाची आवश्यकता असते. तुमची प्रॅक्टिस नीट आणि क्लीन असेल ना, तर तुम्हाला या ठिकाणी मोठमोठे फटके मारण्याचे जे काही प्रयत्न असतात, जे एफर्ट तुम्हाला झाले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. म्हणून प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. हो, यावेळेस एक स्टेप पुढे गेले. मिळाली संधी, या ठिकाणी घुसून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट थ्रो करण्याऐवजी या ठिकाणी टप्पा थ्रो दिला गेलाय. आणि टेनिस बॉल असा आहे की त्याला एक टप्पा जरी पडला त्याच्यामध्ये बाउन्स अधिक असतो. अधिक उचली घेणारा चेंडू आहे. डायरेक्ट थ्रो केला तर नक्कीच या ठिकाणी एक रनआउटची संधी होती आणि त्या संधीच्या प्रयत्नात यशस्वी देखील झाले असते. परंतु या ठिकाणी आहे 11 उंबरकोंड ताबडतोब बॅटर पाठवायची आहेत. या ठिकाणी पिंपळवाडी आपण देखील क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. म्हणजे विनंती असेल या ठिकाणी सूरज मोरे आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण आपली उपस्थिती द्यावी. चेक या ठिकाणी नाणेफेक केला जातो. एका बाजूला पिंपळवाडी तर दुसऱ्या बाजूला मोरसाडे असा एक महत्वपूर्ण सामना. दोन बलाढ्य मध्ये मोठी मॅच सन्माननीय सूर्यकांत शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. टॉस या ठिकाणी पिंपळवाडी संघ प्रथमतः नाणेफेक जिंकताय. काय निर्णय असेल? प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय असेल आमचा. सह्याद्री चषक 2024 एवढं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो आणि या आयोजनाबाबत आदेश काय म्हणाल? खरंच खूप चांगलं आयोजन आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं म्हटलं तर चांगलं असणं त्याबद्दल काही शंकाच येत नाही. त्यात म्हणजे कुडपणचं पण खूप अभिनंदन करतो की त्यांचं चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंड वगैरे पण खूप चांगलं आहे आणि मस्त खूप मस्त आहे. समोर मोरसाडे संघ आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक मोठी मॅच आणि मोठा संघ तुमच्या समोर खेळतोय. काय मला मॅचला चालू करा, स्टार्टअप करा. आयोजकांच्या वतीने आपल्या ठिकाणी विनंती केली जाते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 10व्या समालोचन कक्षात तिथे सामना सुरू होतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. सह्याद्री चषक 2024 आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण या अगोदर या इनिंगला विजयजी लोखंडे साहेबांचा आवाज ऐकत होतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गाई करायची आहे. उंबरकोंड आणि पिंपळवाडी हे दोन संघ आमने सामने असताना आपल्याला पाहायला भेटतात. 31 धावांचा वाटला करायचा आणि या धावांसाठी 2 सलामी
बॅटर मैदान दाखल होत आहेत. संतोष आणि विशाल ही जोडी मैदानात दाखल होते. श्री साई डीजे यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं सुमधुर संगीत आणि चांगली साऊंड सिस्टम या स्पर्धेला आपल्याला प्राप्त होते. डीजे पप्प्या यांचा सुद्धा मी नक्कीच कौतुक करेल. एक चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून होतंय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानात. त्याचा सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सूरज दाखल होताना पाहायला भेटतोय. मैदानात सूरज समालोचन कक्षात सुद्धा सूरज पाहायला भेटतोय. सूरज नावाचा जलवा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचताना पाहायला भेटतोय. पहिला चेंडू घेऊन चला घाई करा, वॉर्मअप करू नका. सूरज गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला विशाल. लेट्स प्ले पंच इशारा करतायत. पहिला चेंडू पहिल्याच चेंडूच्या मार्गाने आता मात्र गोलंदाज सूरज फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग पाहायला भेटला. या चेंडूवर अवे फ्रॉम बॉडीचा हा चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. कालच्या दिवसापासून विकास मात्र चांगलं स्कोरिंग करतोय. यावेळेस पंच दोन समांतर करतील. अवांतर धावसंख्या स्कोर कडे ऍड केली जाते. धावसंख्याचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला भेटतोय. एक चेंडू आणि एक धाव असं समीकरण पाहायला भेटतंय. तेजस भोईर, राज जोशी आणि धीरज भोईर कॅमेरामॅनच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण देताना पाहायला भेटत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं. ज्या प्रकारचा पहिला चेंडू सूरजच्या माध्यमातून येताना पाहायला भेटला होता त्याच प्रकारचा चेंडू आत्ता मात्र येताना पाहायला भेटतोय. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं हार्दिक स्वागत. सह्याद्री चषक 2024 यावेळेस फटका फासलाय. चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या विकेटचा पतन होताना पाहायला भेटतोय. आता मात्र गोल्डन डकचा शिकार होताना विशाल डगआउटच्या आश्रयला डीजे. मोठा झटका लागलाय तो उंबरकोंड संघाला. विशाल घाटकोपर आचार्याला विलावून करतो. मोठमोठ्या ओपनच्या संघातून सुद्धा त्याची वर्णी आपल्याला पाहायला भेटते. परंतु तो अनुभव, तो खेळ मात्र त्याला दाखवता आला नाही. नवीन बॅटर निखिल कडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू येताना पाहायला भेटतोय. यानंतर होणारा सामना एका बाजूला समरभूमी तुर्बे तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान वॉरियर्स चरई वडाचा कोण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी एका षटका अखेर आपण टॉस्का बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. समरभूमी तुर्बे आणि वडाचा कोंड. पुढचा चेंडू सुरतचा. यावेळेस हलक्या त्याने टॅप केलाय चेंडूला. परंतु थर्डमॅन रिझर्व मध्ये खेळाडू आहे. एकच धाव अर्जित केले जाते. या एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 3 धावा धावपल येताना पाहायला भेटतायत. सह्याद्री चषक 2024 अंतिम दिवस. रोख रक्कम 40,000 प्रथम पारितोषिक आणि एक भव्य दिव्य आकर्षक चषक आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगलाय. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार.
तुर्बे संघाचा कर्णधार चला टॉस्का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपला विपक्ष पक्षातील कर्णधार या ठिकाणी दाखल होतोय. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय. कर्णधार लगेच दाखवला. या चेंडूवर मात्र निर्धाव येतोय. पहिल्या षटका अखेर 6 धावा 9 धावा आपल्या धावफलकावर पाहायला भेटतात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. उंबरकोंड आणि पिंपलवाडी असा सामना आपण पाहतोय. चला नाणेपेक्षा द्यायचंय. पुन्हा एकदा वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय, विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉक्सका बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. सह्याद्री चषक 2024 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 40,000 रुपये. अंबरनाथ लोकसभेचे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय सल्लागार प्रमोदजी उतेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. समरभूमी तुर्बे विरुद्ध दुसऱ्या बाजूला जॉइंटमन वॉरियर्स चरई वडाचा कोंड या दोन संघांदरम्यान होताना पाहायला भेटेल. आणि टॉस्का बॉक्स मध्ये संदीप जाबडे सर आपल्यासोबत जोडले जातील. टीम कॅप्टन समरभूमी तुर्बे आपल्याला विनंती आहे आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे आपल्याला मॅच पाहायला मिळेल. जय हनुमान वॉरियर्स सरई वडाचा कोण वर्सेस समरभूमी तुर्बे या दोन संघांमध्ये. दोन संघ या स्पर्धेतील दादा संघ म्हणून ओळखले जातात. दोन्ही संघांच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धांवर आपलं अधिराज्य गाजवलंय. असे दोन संघ या पहिल्या फेरीच्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. आपल्या समोर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय प्रमोदजी उदेकर आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आपण टॉस करतोय. काही क्षणातच टॉस केला जाईल. चेक या ठिकाणी षटकार येतो आणि 6 धावणे स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा फुल टॉस अत्याच्यावर आक्रमण होताना पाहायला भेटतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. पुढे पदक्रांत होईल. पुढे परावर्तित होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची. सतरा धावा. पुन्हा एकदा चांगला फटका गली मध्ये खेळाडू आहे. विकेटचा पतन. दुसरा झटका. दुसरा द्र लागतोय तो संघाला. डीजे वाजीव. पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 21. या ठिकाणी पराभूत संघ चरई संघाचा या ठिकाणी आपण
सन्मान करतोय सन्माननीय अजयदादा शेलार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. 12 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. तोपर्यंत घेऊ एक छोटासा DJ ब्रेक. पाहतोय भव्य दिव्य आयोजन आणि घाई करायची आहे. थोडीस स्पीडअप घ्या. सायकलला कल्पेश चांगला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका एक शाखावर रिझनला खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय परंतु 2 धावांचा प्रयत्न होतोय यशस्वी. या यशस्वी दुहेरी धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती संघाची 24 ऑन स्कोर कार्ड. 24 या आकड्याचा विचार केला तर चालू वर्ष 2024 आपल्याला पाहायला भेटतायत. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री गणेश क्रीडा मंडळ शेलार मामांचे जन्मगाव म्हणून आपण सह्याद्री चषक पाहतो. यावेळेस फटका फसलाय काऊ कॉर्नर रिझनला खेळाडू आहे कोणती चूक होत नाहीये. विकेटचं बटन डीजे पप्पिया वाजीव. जय योगेश नवीन बॅटर मैदान दाखल होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या संघावर 24 पाहायला भेटते. विजयासाठी अजून 9 धावांची गरज. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. नऊ चेंडूंनी 7 धावांची गरज. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. यावेळेस चांगला फटका एक शाखावर रिझनला चेंडू जातोय गरकड सीमा रेषा पार. डीजे पप्प्या आता मात्र रंगात येताना पाहायला भेटतोय. चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय तो विशाल योगेशच्या बॅट मधून. मैदानात पहिल्याच चेंडूवर षटकार. आता मात्र विजयासाठी केवळ एका धावेची गरज. चला घाई करा स्पीडअप घ्या. पिंपलवाडी संघाला विनंती असेल स्पीडअप घ्या. यानंतरचा सामना असेल पितलवाडी आणि मोरसाडे या 2 संघांदरम्यान. तयार राहायचं आपण. चला स्पीडअप घ्या. घाई करायची आहे. एका धावेची गरज असताना कोणत्याही प्रकारचा चर्चासत्र होणार नाही याची नोंद घ्यायची. एका धावेची गरज. उंबरकोंड संघ विजयाच्या उंबरट्यावर. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. आता मात्र 3 षटका अखेर. या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने चरई संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि तदनंतर त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्मान केला जातोय. चला घाई करा. पुढील वाटचालीस खूप सारा शुभेच्छा चरई संघाला. 6 चेंडूने एका धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर स्वारतो गोलंदाज संदेश. सह्याद्री चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार संपूर्ण शेलार भाऊकी
आयोजनात पाहायला भेटते. कृष्णादादा शेलार प्रमुख सल्लागार या स्पर्धेचा मुख्य आयोजकात पाहायला भेटतात. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार आणि विजय प्राप्त करतोय तो उंबरकोंड संघ. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक आणि झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय. नायक नहीं